तुम्ही चारही बटणं तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार दाबू शकता. बटणं दाबल्यानंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी. त्यानंतरही प्रत्येक स्तरावरील नागरिकांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक तसेच सोसायटीतील नागरिक यांना ज्या मुख्य भेडसावणाऱ्या समस्या असतील त्यांचे प्रश्न जाणून स्वतः आम्ही तिथपर्यंत पोहोचून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या 15 दिवस तुम्ही फिरलाय तर काय वाटतंय, वारं काय म्हणतंय नेमकं? 15 दिवसात वारं एकच वारं आहे, आमचा पक्ष अपक्ष. आम्ही जरी अपक्ष असलो तरी जास्तीत जास्त लोक शिट्टे आणि कब्बशीला मतदान करणार आहेत याचा विश्वास आम्हाला आहे. राहिल्या प्रचाराला आता आज तुमची सभा पार पडलेली आहे. गेल्या 15 दिवसांपासून तुम्ही प्रचार करताय, पक्षाने संधी दिली नाही तरी अपक्ष लढताय, तर कसा प्रतिसाद आहे या भागामध्ये आणि काय तुम्ही मतदारांना सांगताय? आम्ही अपक्ष जरी लढत असलो तरी आम्ही न घाबरता न डगमगता आज निवडणुकीला सामोरे जात आहोत. आम्ही फक्त आम्ही ऑलरेडी जनतेपर्यंत पोचलेलो होतो, परंतु आम्हाला फक्त चिन्ह पोचवायचं होतं आणि जनतेचा हा वाढता प्रतिसाद आम्हाला पाहता आम्हाला अतिशय कॉन्फिडन्स आलेला आहे की आम्ही जिंकणारच आहोत. पण काय आश्वासन देते तुम्ही इथं मतदारांना? या भागामध्ये काय नवीन गावं सुद्धा समाविष्ट झालेली आहे, तर त्याबाबत नागरिकांना काय सांगताय? खरं तर नागरिकांना आमच्यावर विश्वासच आहे की आम्ही काम करणारच आहोत, परंतु ज्या नागरिकांच्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे मूलभूत गरजा आहेत, रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज, या सुविधांपासून त्यांना वंचित राहावं लागलं होतं अनेक वर्ष, परंतु या सुविधा सर्वात प्रथम प्राधान्य देऊन आम्ही सोडवणार तर आहोत. त्यानंतरही अनेक असे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.